विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास यामध्ये आपण ललित गद्य अभ्यासतो आहोत आणि ललित गद्याच्या स्वरूपासंबंधी आपण चर्चा करतो आहोत. तर आज आपण ललित गद्याचे संदर्भामध्ये ललित गद्याच्या व्याख्या पाहणार आहोत. या व्याख्या पाहत असताना ललित गद्याच्या स्वरूपासंबंधीचे ही चर्चा आपण करणार आहोत. ललित गद्याचं स्वरूप पाहताना प्रत्येक लेखकाच्या विचारामध्ये भिन्नता आढळून येते. ललित गद्य हा जो लेखन प्रकार आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे. इंग्रजीमध्ये एसे आणि मराठीमध्ये ललित गद्य किंवा लघुनिबंध या पद्धतीनं त्याला उद्देशलं जातं. ललित गद्याच्या व्याख्या करण्याचा, त्याला व्याख्येमध्ये बसवण्याचा बऱ्याच विचारवंतांनी, अभ्यासकांनी प्रयत्न केला. परंतु ललित गद्याचं स्वरूप इतकं व्यामिश्र आहे, की त्या स्वरूपाला म्हणजे शब्दांच्या मर्यादेत बसवणं हे सर्वांनाच शक्य झालेलं नाही. आणि म्हणून ललित गद्याच्या व्याख्या अनेकांनी केल्या. आपण त्या व्याख्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ. ज्या महत्वाच्या व्याख्या आहेत त्यांची चर्चा आपण इथे करू. ललित गद्याची जी पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल ती आहे जे बी प्रिस्टले या साहित्यशास्त्रकाराने केलेली. ते म्हणतात की शब्द अगदी तोंडावर येतात तो लघुनिबंध म्हणता येईल. बघा, या व्याख्यांची चर्चा करत असताना तुम्हाला साहित्याच्या व्याख्या ज्या वेगवेगळ्या भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी केल्या त्या व्याख्या तुम्हाला आठवतील. लिन युटॉंग म्हणतात की लेखकाच्या चपकळ, हसऱ्या, अंतर्मुख आणि चमकदार अशा मनाचा आविष्कार म्हणजे ललित गद्य. बघा, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो विलियम वर्ड्सवर्थ काय म्हणतो पहा. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग, त्याच पद्धतीची ही व्याख्या आहे पहा लिन युटॉंगची. लेखकाच्या चपळ, हसऱ्या, अंतर्मुख आणि चमकदार अशा मनाचा आविष्कार म्हणजे ललित गद्य होय. थोडीशी आणखी वेगळी व्याख्या किंवा ललित गद्याच्या संदर्भातलं मत नासी फडकेंनी मांडलेलं आहे. नासी फडकेंचं प्रतिभा साधन नावाचा जो ग्रंथ आहे तो मराठीतला एक महत्वाचा ग्रंथ म्हणून गणला जातो. त्यांनी लेखक आणि साहित्याची निर्मिती प्रक्रिया या संदर्भात महत्वाची विधानं या ग्रंथामध्ये केलेली आहे. नासी फडके म्हणतात की जी वस्तू लोकांच्या सामान्य दृष्टीला अगर उपेक्षणीय वाटत असेल ती म्हणजे ललित गद्य. तिच्याविषयी बोलायला त्याला प्रवृत्ती होते आणि त्याचं सौंदर्य तो पटवून देण्याचा प्रयत्न करतो लेखक. त्याला त्याने ललित गद्य किंवा लघुनिबंध म्हटलेलं आहे. त्यानंतर वि. स. खांडेकर यांनी सुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये ललित गद्यात्मक लेखन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि खूप त्यांचं सुंदर असं ललित लेखन आपल्याला उपलब्ध आहे वाचण्यासाठी.
तर या वि. स. खांडेकरांनी सुद्धा ललित गद्याच्या संदर्भामध्ये म्हटलेलं की लघुनिबंध लेखकाच्या मनात प्रवेश करतो, त्याला गुदगुल्या करत गमतीदार विचार, चमत्कृतीपूर्ण कल्पना, जीवनातली विसंगती सौम्यपणे सूचित करणारा प्रसंग, नाजूक तांबूस पालवीप्रमाणे भासणारी एखादी साधी व गोड भावना लेखकाच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करून जाते आणि मग त्याच्या मनात लघुनिबंध तयार होतो. खांडेकरांची ही व्याख्या जर आपण पाहिली तर लघुनिबंधाच्या संदर्भामध्ये किंवा ललित गद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या इथे दिसतात. ते म्हणजे गमतीदार विचार, चमत्कृती पूर्ण कल्पना, जीवनातली विसंगती आणि एखादी साधी किंवा गोड भावना. म्हणजे बघा अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे वि. स. खांडेकरांचा एक ललित लेख जो आहे तो जुन्या कोटवर आधारित आहे. जुना कोट नावाचा तो ललित लेख आहे. म्हणजे आता कोट ही किती साधी गोष्ट आहे पहा. तो कोट आपण वापरतो, वापरून तो खराब झाला किंवा जुना झाला की आपण तो ठेवून देतो, नंतर तो कुणाला तरी दिला जातो किंवा घरामध्येच काहीतरी एक कापड म्हणून त्याचा वापर होतो. असा साधासा कोट, पण अगदी साधासा, पण त्या कोट भोवती चिकटलेल्या आपल्या भावना लेखकानं त्या ललित गद्यामध्ये व्यक्त केलेल्या. आणि म्हणून त्यांची ही जी मांडणी आहे ललित निबंधाच्या संदर्भात किंवा ललित गद्याच्या संदर्भामध्ये, ती मांडणी त्यांच्या लेखन शैलीच्या जवळ जाणारी आहे. श्री ना. बनहट्टी म्हणून एक लेखक आहे. त्यांनी सुद्धा लघुनिबंधाच्या संदर्भामध्ये काही महत्वाची विधानं केलेली आहेत. ते म्हणतात की लघुनिबंधामध्ये विद्वत्ता, बहुश्रुतता, अनुभवाची व्यापकता आवश्यक असते, पण त्यातून त्याचे प्रदर्शन नसते. लेखकाच्या आत्मविष्कारातून कलात्मक रीतीनं त्याचं प्रकटीकरण होत असते. लेखकाच्या आत्मविष्कारातून कलात्मक रीतीने त्याचे प्रकटीकरण होत असते. हसत खेळत तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ म्हणजे लघुनिबंध. बघा यांनी विद्वत्ता, बहुश्रुतता, अनुभवाच्या व्यापकतेला इथे महत्व दिलेलं आहे. आणि एक महत्वाचं विधान असं केलेलं आहे की लेखकाचा आत्मविष्कार लेखकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या अनुभवांचं प्रकटीकरण शब्दांच्या माध्यमातून तो करतो. त्याच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी ज्या भावना आहेत, एखाद्या घटना प्रसंगाविषयी ज्या त्याच्या भावना आणि संवेदना आहेत, त्या तो मांडतो. म्हणजे स्वतःचा आत्माविष्कार करतो. आणि कसा? तर कलात्मक रीतीने. आणि हा आत्मविष्कार कलात्मक रीतीने करण्यासाठी त्याच्याकडे विद्वत्ता, बहुश्रुतता, अनुभवाची व्यापकता हे गुण असणे आवश्यक आहे. भीमराव कुलकर्णी म्हणतात की गमतीचे विचार हा लघुनिबंधाचा मी प्राण समजतो. एखादी घटना म्हणजे आता गमतीचे विचार म्हणजे काय? की कुठलेही साधे विचार मनामध्ये आलेले. एखादी घटना पाहिली की तिच्यातील गंमत आधी आपण लक्षात घेतो पहा. मग त्यानुसार आपल्याला गमतीदार असे विचार सुचू लागतात. एखादी घटना पाहिली गंभीर अशी तर गंभीर विचार सुचू लागतात. मग जे विचार आपल्याला येतात त्याचे रूपांतर निबंधामध्ये किंवा प्रबंधामध्ये होतं. मग हे गमतीदार असे विचार म्हणजे लघुनिबंध होय. बघा किती साधी व्याख्या.
परंतु लघुनिबंधाच्या ललित गद्याच्या स्वरूपाच्या जवळ जाणारी ही व्याख्या आहे की मनामध्ये डोकावलेला कुठलाही विचार हा लघुनिबंध होऊ शकतो, ललित गद्य होऊ शकतो. मी मगाशी तुम्हाला जुना कोट या ललित गद्याचं उदाहरण दिलं. नासी फडकेंनी तर पांढरे केस या विषयावर ललित गद्य लिहिलेलं आहे. किंवा पावसाळ्यामध्ये आपण वापरतो बघा रेनकोट, या रेनकोट विषयावर सुद्धा त्यांनी ललित गद्य लिहिलंय. आता रेनकोट हा काय विचार करण्याचा विषय आहे का? परंतु ललित गद्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की ललित गद्य मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक घटकाशी संबंधित असते. त्याच्या स्वरूपानुसार त्याला तुम्ही काव्य म्हणा, कथा म्हणा, कादंबरी म्हणा, नाटक म्हणा, ज्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली असेल त्या पद्धतीने. पण मानवी जीवनाला स्पर्शणारा कुठलाही विषय ललित गद्यासाठी त्याज्य नाही. प्राध्यापक कानिटकर यांनी लेखकाच्या आत्मप्रकटीकरणाला महत्व दिलेलं आहे. आणि आत्मप्रकटीकरणाला महत्व देण्याबरोबरच ते लेखकाचं व्यक्तित्व आणि त्याच्याकडची संस्मरणे यांनाही महत्व देतात. ते म्हणतात की लघुनिबंध या लेखन प्रकाराचे वैशिष्ट्य लेखकाच्या आत्मप्रकटीकरणामध्ये असते. बघा, आता मगाशीच आपण आत्मप्रकटीकरणाच्या संदर्भामध्ये बोललो की लेखक नेमका लिहितो म्हणजे काय करतो, तर त्याच्या मनामध्ये उन्मळून येणाऱ्या भावनांचं प्रकटीकरण करतो. त्याला जे जाणवतं, जसं जाणवतं तसंच तसं मांडण्याचा तो प्रयत्न करतो. त्यालाच त्यांनी लेखकाचं आत्मप्रकटीकरण म्हटलं. जे आत्मप्रकटीकरणामध्ये त्याला व्यक्त व्हावं लागतं, त्याच्या जीवनातल्या बहुविध अनुभव, गोड आठवणी, हृदयस्पर्शी प्रसंग, त्याला त्याच्या आयुष्य जगत असताना भेटलेली लोक, त्यांच्यासोबत झालेले संस्मरणीय असे संवाद, संभाषण, या सगळ्यांच्या रम्य छटा या लेखन प्रकारात प्रतिबिंबित झालेल्या असतात. प्राध्यापक आळतेकरांनी जिथे जिथे आत्मपरता आणि त्यामुळे होणारा आविष्कार असतो तेथे ललित निबंध चोर पावलांनी वावरताना दिसतो, असं म्हणून आत्मपरतेला आणि त्याच्या आविष्काराला महत्व दिलेलं आहे. ललित गद्याच्या संदर्भामध्ये लेखकाचा आत्माविष्कार महत्वाचा मानला गेलेला आहे. मग हा आत्माविष्कार जो आहे लेखकाचा, तो कोणत्या घटकाच्या माध्यमातून लेखक मांडू शकेल, तर तो घटक म्हणजे मी. हा मी कोण आहे, तर तो स्वतः लेखक असतो. म्हणून आनंद यादव यांनी या मीची ओळख आपल्या व्याख्येतून करून दिलेली आहे. एखाद्या विषयाच्या कक्षेत लेखक मी त्याला तेवढ्यापुरते केंद्रस्थानी कल्पून झालेला सौंदर्यात्मक पातळीवरचा आविष्कार म्हणजे लघुनिबंध. लेखक मीला कल्पतो. मी म्हणजे तो स्वतःला, स्वतःच्या कल्पना मांडतो. त्या लघुनिबंधाच्या केंद्रस्थानी तो असतो. आणि म्हणून ते म्हणतायत की मीला तेवढ्यापुरते केंद्रस्थानी कल्पून झालेला सौंदर्यात्मक पातळीवरचा आविष्कार म्हणजे लघुनिबंध.
डॉक्टर यशवंत पाठक यांनी म्हटलंय की ललित गद्य हा मीचा जाणीवनिष्ठ शोध आहे. जाणीवपूर्वक मीचा शोध म्हणजे स्वतःचा शोध. लेखक ललित गद्यातून स्वतःचाच जणू शोध घेतोय, या पद्धतीची मांडणी यशवंत पाठकांनी केलेली आहे. हा जो मी आहे तो बहुरूपी आहे, वेगवेगळ्या रूपांमधला आहे. मीच्या निरागसपणातून तो मीच्या समग्र जाणीवांचा रम्य भावगुच्छ आहे. यातला मी केवळ कौटुंबिक किंवा सामाजिक नाही, तर तो निसर्गाच्या नात्यातला आहे. नदी, पर्वत, पक्षी, प्राणी हे पुरुषार्थ आहेत. या पुरुषार्थ संपन्न जीवनाची अभिव्यक्ती ललित गद्यात असते, असं डॉक्टर यशवंत पाठक यांनी म्हटलेलं. आणखी विस्तृत अशी मांडणी त्यांनी ललित गद्याच्या संदर्भात केली. कोणत्याही ललित लेखनामध्ये मी हा जो घटक आहे तो जाणीवपूर्वक लेखक योजत असतो पहा. कारण त्या माध्यमातून त्याला तो अनुभव मी स्वतः घेतला आहे असं वाचकांना दाखवायचं असतं. आणि त्या अनुभवाच्या संदर्भातच प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी म्हणतात की एखादा अनुभव, एखादा विचार, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, घटना, मनस्थिती जेव्हा भावरूप धारण करते, तेव्हाच तिच्या ठिकाणी लालित्य अवतरते. तोच लघुनिबंध. बघा, अनुभवांची आणि आठवणींची मांडणी लघुनिबंधामध्ये, ललित गद्यामध्ये असते, यावर पुन्हा एकदा लक्ष्मीकांत तांबोळी शिक्कामोर्तब करत आहे पहा. काय असतं ललित गद्यामध्ये? एखादा अनुभव असतो, एखादा विचार असतो, एखाद्या व्यक्तीचं चित्रण असतं, एखाद्या प्रसंगाचं चित्रण असतं, एखाद्या घटनेचं चित्रण असतं, एखाद्या मनस्थितीचं प्रकटीकरण असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा भावरूप धारण करतात, आपल्या मनामध्ये त्या संदर्भातले सकारात्मक, नकारात्मक, तटस्थ असे विचार यायला लागतात. त्यांचं प्रकटीकरणाला ललित गद्य म्हटलेलं आहे. आपण ललित गद्याच्या व्याख्येच्या शेवटाकडे येतोय. वि. ह. कुलकर्णी यांनी सुद्धा भावनेची उत्कटता आणि तिचे प्रकटीकरण होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषा शैली यांची एकजीव जुळणी म्हणजे ललित गद्य होय, असं म्हटलेलं. भावनेची उत्कटता आणि तिचे प्रकटीकरण होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषा शैली यांची एकजीव जुळणी म्हणजे ललित गद्य होय, असं वि. ह. कुलकर्णी यांनी म्हटले. तर डॉक्टर विजय निंबाळकर म्हणतात की काव्य आणि तत्वज्ञान यांची अभिन्नता हा ललित गद्याचा प्रमुख विशेष आहे. बघा, तत्वज्ञानाचा उल्लेख या आधी पण येऊन गेलेला आहे. ललित गद्य हे जीवनातल्या अत्यंत साध्या आणि एखाद्या मार्मिक प्रसंगावर आधारलेलं असलं तरी ललित गद्याच्या संदर्भामध्ये, त्याच्या मांडणीच्या संदर्भामध्ये तत्वचिंतनाला फार महत्वाचं स्थान आहे. जीवनातला साधासा एखादा प्रसंग मांडणं
आणि त्यातून आपल्या जगण्याचं तत्वज्ञान किंवा त्या वाचकाला जगण्यासाठीचं तत्वज्ञान देणं फार महत्वाचं असतं. ललित गद्याच्या या व्याख्यांकडे सारांश रूपाने जर आपण पाहिलं तर खेळकर वृत्ती, संपन्न व्यक्तिमत्व यातून निर्माण झालेले काव्यात्म व तत्वज्ञानावर लेखन म्हणजे ललित गद्य होय असं आपल्या लक्षात येतं. ललित गद्य म्हणजे संपन्न व्यक्तिमत्वाचा केलेला उत्स्फूर्त असा आविष्कार, हसत खेळत मांडलेलं तत्वज्ञान किंवा त्याचा आशय आणि मांडलेल्या अभिव्यक्तीतून आत्मनिष्ठ लेखन तयार करणं म्हणजे ललित गद्य. आणि काहींनी तर ललित गद्याला गप्पा गोष्टीमधून मांडलेलं तत्वज्ञान सुद्धा म्हटलेलं. या सगळ्या व्याख्या जर आपण पाहिल्या वेगवेगळ्या लेखकांनी आपापल्या परीनं केलेल्या, तर लक्षात येतं की ललित गद्यात घरगुती स्वरूपाच्या गप्पा हाच लघु निबंधाचा विषय असलेला दिसून येतो. त्याचबरोबर जो लेखकाचा स्व आहे तो मीचे स्वरूप त्याच्याशी कार्यात्मक स्वरूपात गप्पा गोष्टी करतो, त्याचं रूपांतर लघु निबंधात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मन मोकळ्या मनाने कुठेही न अडखडता आपल्या मनातल्या भावना मांडणं याला ललित गद्यात महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून आपल्या मनातल्या भावना म्हणून मीला ललित गद्यामध्ये महत्वाचं स्थान आहे. मीच्या रूपाने लेखक स्वतःचे अनुभव आणि आठवणी व्यक्त करत असतो. त्यामुळे हा जो मी आहे तो कधी सामाजिक तर कधी कौटुंबिक रूप धारण करतो. एखादा विषय गमतीनं सांगण्याची सवय असते एखाद्या व्यक्तीला, त्यामुळे त्या ललित लेखनामधला मी हा गमतीनं प्रकट होतो. एखाद्याला गंभीर विचार सुचू लागले तर तो अधिक गंभीरतेने प्रकट होतो. कधी कधी खेळकरपणा सुद्धा त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे यातून एक गोष्ट लक्षात येते की सामान्यांच्या दृष्टीला क्षुद्र लेखन असणारे विषय याचा आत्मा बनता लेखकाचा, त्यातल्या मीचा, आणि जणू मित्रांशी केलेल्या गप्पा गोष्टींमधून आपलं तत्वज्ञान तो लोकांच्या मनावर बिंबवतो. त्याच्या व्यक्तित्वातून त्याचं आत्मप्रकटीकरण दिसून येतं. या मीच्या स्वरूपामधून लेखक आपलं सुद्धा एक समृद्ध व्यक्तिमत्व मांडताना आपल्याला दिसतो. काही समीक्षकांनी तर जणू ललित गद्याचं नातं काव्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. मानसशास्त्र, तत्वज्ञान, काव्य, ध्वनिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या वेगवेगळ्या गोष्टींशी ललित गद्याला जोडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या शाखांशी ललित गद्य संयुक्त असतो हे मान्य, परंतु आपल्या अत्यंत साध्या आणि सरळ आत्मप्रकटीकरणातून लेखक त्याच्यावर नवरसाचे साज चढवतो आणि त्यातून तत्वज्ञान व्यक्त करतो.
बौद्धिक मनोरंजन करत असताना तत्वज्ञानाशी होणारी ओळख हे ललित गद्याचं फार महत्वाचं वैशिष्ट्य सांगते. आणि म्हणून खेळकर वृत्तीतून आणि संपन्न व्यक्तिमत्वातून निर्माण झालेलं काव्यात्म व तत्वज्ञानपर लेखन म्हणजे ललित गद्य होय, असंही आपल्याला म्हणता येईल. तर कधी ललित गद्य म्हणजे संपन्न व्यक्तिमत्वाचा केलेला उत्स्फूर्त आविष्कार होय, असंही आपल्याला म्हणता येईल. ललित गद्यानं मांडलेलं तत्वज्ञान हे हसत खेळत आशय आणि त्याची अभिव्यक्तीतून निर्माण केलं तर आत्मनिष्ठ लेखन तयार होतं. आणि त्यातूनच ललित गद्य हे गप्पा गोष्टीतून आपले तत्वज्ञान मांडत असत. म्हणजे काय, तर अत्यंत आत्मनिष्ठपर तत्वज्ञानपर केलेलं लेखन ही ललित गद्याची खरी ओळख आहे. लेखकाच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा तो उत्स्फूर्त आविष्कार आहे. अशा पद्धतीने ललित गद्याच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलते. ललित गद्याचा व्याख्या करत असताना या वेगवेगळ्या लोकांबरोबर मंदा खांडगे यांनी केलेली ललित गद्याची व्याख्या बघा. निबंध, लघुनिबंध, आठवणी, अनुभव, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रण, ललित लेख, आत्मपर लेख, विनोदी लेख, स्तंभलेखन इत्यादींचा समावेश ज्या वाङ्मय प्रकारात होतो त्याला ललित गद्य असे म्हणतात, असं मंदा खांडगे यांनी म्हटलेलं. ललित गद्य हा निश्चित घाट नसलेला साहित्य प्रकार आहे. भाषेच्या आकर्षक शैलीमध्ये ते लिहिलं जातं. भावनांचे आरोह आणि अवरोह टिपणारं गद्य साहित्य म्हणजे ललित गद्य, असं सुद्धा ललित गद्याबद्दल म्हटलं. या व्याख्यांवरून ललित गद्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं. परंतु आपण या ललित गद्याच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये आणखी विस्ताराने पुढच्या तासाला बोलू.